मानसा ले मानसा आय नचिले नचिबा नचिबा मानसा रे मानसा काय लिहिले नचिबा नचिबा काही नाही ग रामबा, मी माझ्या लक्ष्मीची चिंता करत आहोत. आता माझी बरेच झाले आणि आता त्यांचा विचार करून आता काय नाही सोडा. होय ग, माझ्या घराची लक्ष्मी गेल्यापासून माझ्या घरामध्ये अख्खा दुःखाचा डोंगर पसरला. साहेब आता तेवढं विचार करून चालणार आहे का? आणि आपल्या राहुल साहेबांचा तो बघायचं आहे ना, त्यांना वारंवार हॉस्पिटल घेऊन जावं लागतं, त्यांची तब्येत बरी राहत नाही ना. होय ग, तो अगदी माझ्या लक्ष्मी साहेब खरं तर आम्हाला राहुल करायला हवा, पण माझा राहुल माझ्या या घरामध्ये 8 दिवस उपाशी असतो. साहेब तुम्ही ना मालकीबाईची तुलना माझ्याशी करू नका. खरं ना त्यांची जागा या घरात कोणीच घेऊ शकत नाही. आणि तुम्ही लहानपणापासून मला या घरामध्ये जागा दिले, हे तुमचे उपकारच करावं. आणि कधी मला म्हणजे घरात काम करणारी बाई म्हणून कधीच मागवलं नाही, तर मुलीसारखं प्रेम दिलं मला. आणि मला काय हवं? तुमचे खर्च खूप उपकारायचे आहेत. अगं उपकाराची भाषा बोलून मला लाजवू नकोस. खरे उपकार तुझे या घरामध्ये आहे. तुम्हाला माझ्या लक्ष्मीची कधी कमी पडली नाही. साहेब सोडा काय बोलत बसली, पण आधी ना जेवणाचा विचार करा. टाइम आहे किती झालंय, या लवकर.
पैसा 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 साला ये लड़का के का साहूकार मुझे इस विश्वास राव को धमकी दे रहा है। जंगल में से और शहर में विश्वास अबे माझा बाप होय तुला माहित आहे का? अबे माझा बाप म्हणजे जाल ती भिरते एटीएम आहे एटीएम. अबे माझा बाप म्हणजे पैशाचा झाड आहे पैशाचा झाड ते पडले पैसे बदा बदा. तुझा पैसा काही मी मिळवणार नाही येत्या 2 दिवसात जर मी तुझे संपूर्ण पैसे तुझ्या तोंडावर नाही मारले तर मी माझं नाव सांगणार नाही. विश्वास अरे विश्वास कशाला झाला तरी का? पप्पा मला 50,000 पप्पा 50,000 पण कशाला हवाय तुला 50,000? पप्पा मला एवढं तेवढं विचारू नका. मी तुम्हाला सांगितलं ना 50,000 ची मला गरज आहे मग द्या. करेक्ट विश्वास कारण नसताना तू पैसे मागतोस ना तुला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. पप्पा तुम्ही पैसे कसे देणार नाही मी पण बघतो. मी पण तुमचा मुलगाच आहे पप्पा. मम्मी ए मम्मी तो बाहेर ये मम्मी तू मला आधीच सांगितलं की तुला या घरात कुठल्याही गोष्टीची काही बोल देणार नाही. अरे बाळा ह्या गोष्टी या घरामध्ये तुला कोणत्या गोष्टीची कमी पडली? अरे मला सांग ना कोणत्या गोष्टी कमी पडली तुला? फक्त 50,000 रुपये मागले पप्पांना आणि 50,000 साठी सुद्धा मला नका. एवढी इज्जत आहे माझी. पप्पाने दिले. ओहो माझा मुलगा फक्त तुम्हाला 50,000 रुपये मागतो आणि तुम्ही त्याला 50,000 रुपये देत नाही. का बरं देत नाही? हा तुमचा मुलगा नाही? अगं होय ग शांता पण त्याला अगोदर विचार तरी पैसे कशासाठी लागतात ते. अरे विश्वास अरे तुला पैसे कशासाठी हवे आहेत? मम्मी तू पण मला विचारते. हे काय मम्मी मला कुणी प्रश्न केलेला आवडत नाही. चांगला ठावाय. अरे विश्वास कशासाठी? सांग ना मला कशासाठी तुला 50,000 रुपये हवे आहेत? मी सांगितलं ना मला पैसे हवे मग हवे. हो त्याला देऊन द्या ना. अगं पण रोज पैसे द्यायला इथं काय झाड लागलाय का? काय लागलं नाही पण माझा मुलगा म्हणत आहे ना 50,000 रुपये द्या म्हणून. द्या त्याला 50,000 रुपये. तुमच्याकडे 50,000 रुपये निघू शकत नाही. मला द्यासाठी द्या त्या 50,000 रुपये. चुकला मी तुला विचारलं पण लक्षात ठेव शांता अशी काय रोज गेला हिला काय पैसे पाहिजे तो एक दिवस आम्हाला ठीक गेला विश्वास शांता. ओहो थँक्यू मला कधीच पैसे देत नाही. अरे बाळा तू माझा मुलगा ना माझा लाडच वाटतो. मग तुला नंतर कुणाला दिला? हे सर्व संपत्ती हे सर्व इस्टेट हे सगळं तुझंच आहे आणि तुझ्या घराचा मालक एक ना एक दिवस होणारच आहे. दादा तुम्ही इथे तुझा तो बाप रागाने चालला जाऊया ना मामा. पण दादा मी काय म्हणते तुम्ही इथे कसे आणि इथे कशासाठी आला तुम्ही? ताई अगं तुझी आणि माझ्या लाडक्या भाषेची खूप काळजी वाटते म्हणून आलो ताई. दादा पाणी वगैरे पाणी वगैरे घेऊन काहीच नाही. थांबा ना मी रंबाला बोलवते. रंबा ए रंबा माझे दादा राजांना पाणी घेऊन ये. एक मिनिट मामा आमची काळजी वाटते म्हणजे मी काही समजलो नाही. बादशाह या घरात तुम्हाला कशाचीच कमी नाही पण दादा घ्या पाणी.
या घरात तुम्हाला कशाची काळजी नाही, पण तुमच्या नावाने आहे तरी काय? एवढे दिसत आहे ना, हे माझं सगळं. नाही मम्मी नाही. पण आमचं कशावर माझ्या नावाने काहीच नाही. तू बोलतोस ते अगदी योग्य आहे. याचा तर मी कधी विचारच केला नाही मामा. जोपर्यंत या पागावर घरात असेल तोपर्यंत तुमचं काही नाही समजायचं भाषा. हा मामा, याचा तर विचारच केला नाही. पण हे प्रॉपर्टी आमच्या नावाने करायची तरी कशी? जोपर्यंत या मामा आहे ना तोपर्यंत काही काळजी करायचं नाही भाषा. पण आहे तरी काही सांगा नक्की. भाषा मी सांगतो तसंच ऐकायचं भाषा. हा तर सांगा मामा. काय तुझं डोकं आणि काय तुझा दिमाग वाह अति उत्तम मामा, अति उत्तम. आज तुम्ही माझे खरे मामा. चल का मम्मी? जेव्हा मी तुझ्या घरी आलो माझ्या मुलीचा हात तुझ्या मुलाशी झाला, पण तू नाकारला. नाही सदाशिव नाही. पण याचा बदला एक दिवस घेतल्याशिवाय मी सोडणार नाही. तुझ्या संसारात मिठाच्या खळा टाकून तुझ्या संसाराची बरबादी केल्याशिवाय सोडणार नाही. मामा तर भाग सदाशिवराव या माझ्या अपमानाचा बदला एक दिवस घेईन. तुझ्या संसाराची राख रांगोळी गेल्याशिवाय शास्त्र बसणार नाही. या गालबाने मामा. ठीक आहे. मला खूप भूक लागली होती म्हणून त्या तोंडातून पोळी मला खूप भूक लागली होती तुझ्या तोंडातून पोळी खुसकावली. खूप दिवसापासून माझ्या नाही.
ना तर मी माझ्या आईला न सांगत आईला न सांगत पुत्र मला चालते ना अरे बाबा काय रे कुणाला आई म्हणतोस तू कोण मी तुझी आई अरे मी तुझी आई नाही सांगितलं ना एकदा मी तुझी आई नाही म्हणून तर मला आई म्हणायचं नाही अरे तुझी आईची केव्हाची वाटली अरे तू आई आई म्हणता तू सुद्धा तुझ्या आई जायचं थांब एक दिवस चालू अरे चालू अगं मला खूप भूक लागली अगं मला जेवण दे अरे खाऊ सब भूक लागली याला दे बरं अरे याला तुला भूक लागली आहे भूक लागली आहे तुला भूक लागली ना अरे याला दे भूक लागली आहे उसावला गण गोट सार आधार कुणाचा नाही भेगाळल्या भुई परी झीन अंगार जीवाना जाडी बडदे झुंजायला राहुलची दशा बघना अगं तू मला एकट्याला सोडून काय निघून गेली काय गेली आई काय गेली अगं काय नाही सोबत तुझ्या आई आठवण येते मला खूप आठवण येते हे परमेश्वरा का वाचवलास मला का वाचवलास अरे एकदा तर मेलो असतो तर फार बरं झालं असतं रे फार झालं असतं ना माझ्या मागे कुणाला त्रास आणि कुणामुळे मला खूप
भूक लागली आहे ग मला खूप भूक लागली आहे अगं तुझ्या मायेच्या ममतेच्या रूपामध्ये या घरामध्ये कोणाला तरी पाठवून माझ्या पोटामध्ये अन्नाची दोन घास बरं ना गाय अन्नाची दोन घास अहो, मी काय अवस्था करून ठेवली आहे स्वतःची? काय मला काय झालं मी ठणठणीत आहे काय सांगताय? इतके दिवस कुठे होते तुम्ही? आणि हे काय काय झालंय काय आणि तुम्ही आधी काय बोलत होते ते सर्व ऐकलं काय समजलं स्वतःला मी नाही का या घरात या घरामध्ये माझं आहे कोण मी आहे काय झालं मला सांगा अगं पण तुला घरची मोल करी नाहीस तुझं काय चालणार या घरामध्ये काय चालणार 8 दिवसापासून माझ्या पोटामध्ये अन्नाचा तुकडाच देखील नाही ग वन तिकडे भटकतो पण मला अन्न देखील नाही ग खूप भूक लागली आहे मला जेवण हवं आहे जेवण हवं मी जेवण देते बसा तुम्ही मी जेवण देते बसा इकडे बसा गोधडीत अंथरून रोज निजवायची शांत फाटक्या लुगड्याची करून पदराची भिंत स्वतः थंडीत जागायची हो स्वतः थंडीत जागायची भने बाळा झोपी जाय मायव माही मायव मायव माही मायव आणि तुझ्याची माय अगं त्याला कोणाला विचार तू जेवण दिलं मला विचारलीस आणि तुला घरची मालकीण आणि मी मोल करीन अरे तू 2 दिवस नाही जेवण केलं तर मरणारच का काय आणि काय अगं तुला किती तास सांगणार काय याला जेवण द्यायचं नाही माल मोल करून जशी माल सारखी राहते आणि संपूर्ण घरामध्ये इतर
मी चालला नाही चालला जाईल पण मला मारू 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 नको का पूजा करणार पूजा करणार आयंदा मला इथं दिसायचं नाही ते माझ्या घरामध्ये दिसायचं नाही दिसलास ना तू आहे आणि मी आहे गोधडीत अंथरुण रोज निजवाची शांत फाटक्या दुगड्याची करून पदराची भिंत गोधडीत अंथरुण रोज निजवाची शांत फाटक्या दुगड्याची करून पदराची स्वतः थंडीत जगायची स्वतः थंडीत जगायची आणि बाळा झोपी जाय मायव माझी मायव